थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. कम्युनिकेट झालं होतं की काय, नाहक विकेट या ठिकाणी मात्र गमावलाय. फलंदाज क्रमांक पहिला इथून मात्र बाद होत असताना वैभव कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. तर पुढचा चेंडू भूषण पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग होते. पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल अवांतर स्वरूपामध्ये. अतिशय चांगला दिवस आहे संपूर्ण भारताला. मात्र आज आजच्या दिवशी 1950 साली लोकशाही प्राप्त झाली होती आणि आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस आहे. यावेळेस गती परिवर्तन करतो भूषण पाटील आणि त्याच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र साकारत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र विजेश थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला टॅप केला कव्हर्स मध्ये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एक धाव तोपर्यंत मात्र कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेबरोबर टीमची एकूण धावसंख्या वाढत असताना धावफलकावरती धावा लागल्यात 1-7. One last ball to go. 7 runs on scorecard. यावेळेस देखील चांगला फटका, देखना फटका कव्हर्स आणि पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. चौकार. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली गो. आई माझी सत्वाची कारल्याची एक मीरा माऊली. कारले डोंगरी चैता सप्तमी निघे तुझी पालुकी. कारले डोंगरी चैता सप्तमी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण या ठिकाणी पाहतोय 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल हेमंत पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका, देखना फटका. पुनश्च एकदा डीप कव्हर क्षेत्रामधून मिळतील 4 धावा. चौकार. कलाय माझी बसली कारल्याला, मी टेन्शन घेऊ कलान आहे माझी बसली कारल्याला. विजेश मात्र आपल्या टीम साठी चांगली बॅटिंग साकारतोय.
हेमंत पाटील राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. पॉइंट मध्ये चेंडू आहे. जोपर्यंत हा चेंडू सीमारेषे नजीक पोहोचेल तोपर्यंत पंचांचा इशारा येतो एका धावेचा आणि या एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 16. विशाल विशाल आपण डीप पॉइंट क्षेत्रामध्ये या. विशाल डीप पॉइंटला या आपण. पुढचा चेंडू घेऊन हेमंत पाटील राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र लांगण क्षेत्रामध्ये भूषण पाटीलला आपण पाहू शकतोय. यावेळेस पायाचा वेध घेतला, पंचांकडे अपील, परंतु मिसकम्युनिकेशन. दिवाळे टीम आज मात्र कोणत्याही संपर्काविना मैदानामध्ये उतरली आहे. चांगला प्रयत्न करत होता विजेश आपल्या टीमसाठी, परंतु गरज होती का ही नाहक धाव घेण्याची. विकेट गमावला. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला, तुझ्या रूपाचं साई येड लागलंय माझ्या मनाला. पलखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पलखी निघाली मानाची शिर्डी गावाला, पलखी निघाली मानाची शिर्डी. पुढचा चेंडू या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय, अर्थातच जयेश कोळी. जॉन्टी पुढचा चेंडू घेऊन हेमंत पाटील सज्ज होतोय जॉन्टी कोळी समोर. यावेळेस आक्रमण केलंय लांगांचा खेळाडू भूषण पाटील. चेंडू खाली येतोय. व्हेरी वेल जजमेंट. चांगला प्रयत्न सक्सेसफुल. फलंदाज क्रमांक 3 फॉल डाऊन. आज मात्र देशभक्तीचं वातावरण संपूर्ण भारतभरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर याच दरम्यान अपोलो हॉस्पिटलची आमची ॲम्ब्युलन्स आणि त्यांची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मच्छिंद्र स्मृती चषकामध्ये त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतोय. हेमंत पाटील राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. यावेळेस समोर बॅट्समन प्रतीक कोळी. बॅकफुटला जाऊन मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सुरेख गोलंदाजी हेमंत पाटील आपल्या टीमसाठी साकारतो. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर लागला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना 2 विकेट्स मिळवले. एक रनआउट स्वरूपामध्ये आणि एक असेल कॅच आउट मध्ये. या ठिकाणी फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला फटका, देत दनादन चौकार. थँक्यू. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या 20. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. ही सुरुवात आहे या दोन्ही टीमची, कारण की परेश कोळीने ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की सकाळचं सत्र आहे, चेंडू ट्रॅव्हल होणं थोडं कठीण आहे, परंतु त्या टीमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की पहिल्याच सामन्यामध्ये या मैदानावरती रेकॉर्ड रचले गेलेत. 75 धावा प्रत्येक दिवशी या मैदानावरती पहिल्याच सामन्यामध्ये झाल्यात. तर आज खरोखर मेजवानीचा दिवस आहे. आगरी कोळ्यांचा खरा अर्थाचा दिवस रविवार. कैलासवासी मच्छिंद्र नाईक यांच्या स्मरणार्थ 40+ क्रिकेट संघ धारावे आणि ग्रामस्थ मंडळ धारावे यांच्या वतीने आज सर्व खेळाडूंना आणि आयोजक कमिटी मेंबर्सना आणि त्याचबरोबर टीम मेंबर सोबत येणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी आगरी जेवणाची मेजवानी असेल. त्यामुळे या जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी या ठिकाणी येऊन जाऊ नका. जर काही कार्य नसेल, काही काम नसेल तर
नक्की या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी थांबा. तर एका धावेचा इशारा तो 22 स्वरूपामध्ये एक धाव मिळते. पंचाची भूमिका अदा करणारे आमचे नीरजजी राणावत सर आणि त्याचबरोबर संतोष सर या ठिकाणी हेमंत सर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू सोडून दिलाय. कदाचित असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट असावा, परंतु त्या विचारांवरती पाणी पेरलं जाते. डॉट बॉल सुरेख गोलंदाजी इथे मात्र करतोय आपल्या टीम साठी जयेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ दिला जात नाहीये. बॅकअप चांगला देतोय नमित पाटील यांच्या मागे उभा असताना. एक जबरदस्त युवा अष्टपैलू खेळाडू. कालच्या कुक्षेच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्याला मिळालाय. यावेळेस ऑन साइडला मिड विकेट वरून खेळाडू वरती येतोय. तोपर्यंत मात्र घेतलेली एक धाव ऋषी काटे त्या ठिकाणी मात्र असेल. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या वाढत असताना धावसंख्या 22 ऑन स्कोर कार्ड. हा देखील एक जबरदस्त युवा अष्टपैलू खेळाडू आहे ऋषी काटे. या तुर्बे टीमच्या दरम्यान खेळत असताना चांगल्या स्पर्धा त्याने देखील विजयी करून दिल्यात. जयेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. या गोलंदाजीने मात्र कमाल केली. मैदानावरती एक आशेचं किरण दाखवलंय. याच दरम्यान सन्माननीय श्री विकासजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. यावेळेस ब्लॉक मध्ये डिलिव्हरी टाकली जाते. सुरेख गोलंदाजी. एक धाव मिळते. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. त्या म्हणजे 23 लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. थँक्यू. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक असेन मी आभारी त्या सर्वांचा ज्यांनी हा भारत देश घडविला. या ठिकाणी मात्र जरूर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय की सफल ठरतोय, परंतु बॅकअप पाहू शकाल आपण. नमित पाटील वेगाने त्या बॅकअप देण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होतोय शॉर्ट स्लिप पॉइंटला, परंतु एक धाव रोखू शकत नाहीयेत. एका धावेबरोबर टीमची एकूण धावसंख्या मात्र वाढत असताना 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. मनीष नाईक आमच्या समवेत 3 दिवस सलग एक चांगल्या स्कोररची भूमिका अदा करतात. यावेळेस शॉर्ट पिच बॉल. क्षेत्ररक्षक हेमंत पाटील चेंडू खाली. जेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हेलियन. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने. तर याच दरम्यान सन्माननीय श्री विलासजी म्हात्रे माऊली, त्यानंतर गुरुनाथजी नाईक, सत्यवानजी नाईक, संजयजी भोईर, सदानंदजी नाईक, कमलाकरजी नाईक, कुणालजी पाटील या सर्वांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी मच्छिंद्र स्मृती चषक 2020 या स्पर्धेमध्ये गावदेवी क्रिकेट संघ यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. या आपण सर्व व्यासपीठावरती. आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. गावकीची स्पर्धा आहे आणि या गावकीच्या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ जर व्यासपीठावर नसतील तर त्याची शोभा अपुरी राहील. या सर्वांनी व्यासपीठावर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. यावेळेस चांगला फटका, देखना फटका. आजच्या दिवसातील पहिला वैला षटकार. प्रयत्न चांगला केला होता परंतु असफल ठरला. या स्पर्धेतील 132वा षटकार. डीजे
रुपेश या ठिकाणी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. गोलंदाज चेंडू खाली जेल टिपला. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर होत असताना आपण पाहतोय. याच दरम्यान दारावे गावचे हे ग्रामस्थ मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. आयोजक गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय श्री विलासजी म्हात्रे माऊली, त्यानंतर मात्र सन्माननीय गुरुनाथजी नाईक, सन्माननीय सत्यवानजी नाईक, सन्माननीय संजयजी भोईर, सन्माननीय सदानजी नाईक, सन्माननीय कमलाकरजी नाईक, सन्माननीय कुणालजी पाटील या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. एक चांगली स्पर्धा आज मात्र या दारावे गावच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलोय आणि तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देखील असतील. या प्रजासत्ताक दिनाच्या आजचा हा भारत देशाचा 71वा प्रजासत्ताक दिन आहे. पुढचा चेंडू घेऊन रुपेश, यावेळेस देखील उमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. एकतीस रन स्कोर कार्ड वर लागलेत आतापर्यंत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 षटके या ठिकाणी मात्र टाकून पूर्ण केली. उमेश चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी ही नेहमी राहिले, कारण की मित्र म्हणेन भूषण पाटील ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतो त्या वेळेस मात्र नवीन खेळाडूंना संधी देणं हे एक मात्र उद्देश भूषणच्या डोळ्यासमोर असतं आणि त्यातून युवा पिढीला चालना मिळणं आणि युवा खेळाडू घडवणं हे मोठं या ठिकाणी मात्र कार्य भूषण पाटील आपल्या टीमसाठी करत असतो, आपल्या गावासाठी करत असतो. शेवटचं षटक भूषण पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन विकी च्या माध्यमातून एक आक्रमक दर्जेदार षटकार. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ. 64 कला 14 विद्येचा अधिपती बाप्पा माझा गणराया याला देखील वंदन करतोय. पुन्हा एकदा चेंडू टॅप झालाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन जवळ ऋषी काटे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. वेल फील्ड आणि इथून मात्र मिळतील जवळजवळ 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला प्रयत्न. विक्की मुंबईकर या मैदानावरती सेट होण्याचा प्रयत्न करतोय. अंतिम क्षणी येऊन आपल्या बॅटची नजाकत दाखवतोय. एक षटकार भूषण पाटीलच्या गोलंदाजीवरती लगावला. जो 15वा क्रमांकाचा फलंदाज या स्पर्धेतील आहे, ज्यांनी षटकार मारून आपल्या इनिंगला सुरुवात केली. अतिशय चांगला फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉन हा चेंडू थांबतोय. एकही धाव या ठिकाणी मात्र घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. भूषण पाटील कोहिनूर हिरा या नवी मुंबईचा आज आपल्याला लाभलाय, हे देखील विशेष आहे. या ठिकाणी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली स्वतःला सेट करत असताना रोणीतच्या माध्यमातून एक चांगला झेल टिपलाय आणि विक्की मुंबईकरला दाखवलाय तंबूचा रस्ता. गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिंतामणी. थँक्यू. तर या दरम्यान सन्माननीय संजयजी पाटील साहेब यांचं देखील नुकतंच या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी मात्र जरूर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येऊ दिला जातो. या दरम्यान सन्मान्य प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांचं देखील आम्ही स्वागत करतो. या आपण व्यासपीठावर. इथे मात्र ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती. चेंडूला सन्मान दिला. ऑन साइडला एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु या मैदानावरती धावा का घेतल्या जात आहेत? 3 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि या गोष्टीची नोंद घ्या, आम्ही विकेट टाकण्या अगोदर हा नियम आहे या स्पर्धेचा. जर सामना टाय झाला तर पहिल्यांदा विकेट आणि त्यानंतर टॉस. हा निर्णय महत्वाचा आहे. याच दरम्यान सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष स्वागत आहे आपल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने.
आणि याच दरम्यान आमचे ऑफिशियल स्कोरर मनीष नाईक यांचे वडील कृष्णा नाईक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा शंकरा रे शंकरा रे शंकरा रे शंकरा बूझ 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 धर पकड़ बूझ बूझ पकड़ पकड़ पकड़. तर याच दरम्यान आमचे तिसरे पंच ओवळे गावचे एक अनुभवी पंच शंकरजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन कृपया आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. आज 3 पंच या स्पर्धेला मात्र कव्हर करतील. नीरजजी राणावत सर असतील, त्यानंतर मात्र शंकरजी म्हात्रे आणि त्याचबरोबर हेमंत कोळी माहुल गाव हे 3 पंच या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. या तिन्ही पंचांचं आम्ही आजच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत करतो. टार्गेट असेल 42 42 धावांचं टार्गेट 60 65 43 43 टार्गेट असेल. परंतु या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की सामना बरोबरी सुटला तर मात्र पहिला निर्णय हा नक्कीच विकेटवरती असेल. विकेट लेवल असतील तर टॉस हा महत्वाचा असेल. याच दरम्यान करावे गावचे सन्मान्य पद्माकरजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि पंच देखील आमचे या ठिकाणी येत आहेत. तर याच दरम्यान दोन्ही फलंदाज आमचे मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील येत असताना आपण पाहतोय. एकीकडे आपण पाहणार आहोत या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा भूषण पाटील आणि त्याच्या समवेत असेल रोनित पाटील, नमित पाटीलचे बंधू. म्हणजे क्रिकेट आजकाल बरचसं पुढे गेले. 2 भाऊ सर्रासपणे आपल्याला एका टीम मध्ये नेहमी खेळताना पाहायला मिळतात. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून ते या टेनिस क्रिकेटच्या गल्ली क्रिकेट पर्यंत हे चित्र आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतं. विकी मुंबईकर आहे या ठिकाणी मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु ती सार्थक ठरेल की निरर्थक ठरेल हे मात्र ठरवतील हे पुढचे 30 चेंडू. यावेळेस बॅटची कडा लागली की काय, परंतु यस इट इज आउट. फलंदाज बाद. पहिल्या क्रमांकाचा झटका या ठिकाणी तुर्बे टीमला. तेरा नाम है साचा, बस नाम तेरा मैं हो. एक पहचान मेरी तू ही, जिंद जान मेरी तू ही, जहान मेरा माँ. कुछ पे वारना 100 वारी जान में, कुछ पे वारना 100 वारी जान में, तेरे कुर्बान मेरी माँ. थँक्यू. याच दरम्यान सन्माननीय नामदेवजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. आज सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचं धारावे गावच्या आणि आमच्या सर्व शेजारील गावच्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी आले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण व्यासपीठावरती यायचे. जातो मॅच कडे. परेश कोळीला मिळालेली पहिली सफलता. राईट आर्म ओव्हर द विकेट. नमित पाटील बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न असफल. व्हेरी गुड बॉलिंग बाय परेश कोहली. एक चांगला गोलंदाज आहे आपल्या टीमसाठी. दिवाळी मस्तांग टीमचा मात्र नेहमीच आयकॉन खेळाडू कर्णधार राहिलाय. एक मोठी जबाबदारी नेहमीच स्वीकारण्याची तयारी ठेवतो आणि जीवनामध्ये यशस्वी कोण होतात, जे जबाबदारी स्वीकारतात. जबाबदारी इथे मात्र स्वीकारणं महत्वाचं असतं. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. पॉइंटचा खेळाडू मात्र चेंडू अडवतोय.
एकही धाव आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केली नाही, हे विशेष बाब आहे. 43चं टार्गेट आहे तुमच्या समोर. पहिल्यांदा निर्णय विकेटवरती, त्यानंतर टॉस. विकेट लेवल असतील, विकेट इक्वल असतील तर टॉस हा महत्वाचा असेल. फर्स्ट स्लिप या ठिकाणी मात्र तैनात केला गेलाय, ज्या अर्थी उभा केला गेला होता. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अतिरिक्त उछाल, अतिरिक्त उंची ज्याला म्हटलं जातं, त्या उंचीचा फायदा मात्र या ठिकाणी होतो परेश कोळीला. एक धडधाकट शरीर यष्टीचा हा गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी कशी करावी हे मात्र अतिशय चांगल्या रीतीने या परेश कोळीला माहीत आहे. परंतु जोपर्यंत भूषण स्ट्रायकिंग एंडवरती येत नाही तोपर्यंत मात्र धावसंख्येचा आलेख हा मंदावलेला नक्कीच पाहायला मिळेल. त्या भूषणच्या ताकदीचा खेळाडू असलेला नमित पाटील समोर आहे, परंतु त्याला 3 चेंडूंवर बांधून ठेवलंय. आक्रमण झालंय यावेळेस मात्र. वैभव चेंडू खाली, झेल टिपला जातोय. सफलता दुसऱ्या क्रमांकाचा विकेट नमित पाटीलला देखील परतावा लागते. मोठी सफलता. भूषण पाटील नंतर ज्या खेळाडूकडे आशेने पाहिलं जातं तो नमित पाटील तंबूच्या दिशेने. छावा तू जिजाऊचा स्वराज्याचा घेतला ध्यास, मुठभर मावळ्यांसोबतीने रचला नवा इतिहास. छत्रपती शिवरायांचं देखील एक चांगलं सुमधुर संगीत या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळतंय. DJ गंगेशच्या माध्यमातून 3 दिवस चांगली कामगिरी त्याची देखील या स्पर्धेदरम्यान राहिली आहे. मिडन विकेट ओव्हरला चान्स, या ठिकाणी भूषणने ही संधी परतवून लावली आहे, आक्रमण केलं. मी नक्की म्हटलं होतं मागील चेंडूवरती की जोपर्यंत भूषण इथे मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येत नाही तोपर्यंत धाव संख्येचा आलेख हा मंदावलेला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती आक्रमण. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 2 गडी बाद 4. DJ थँक्यू. समाधानकारक स्थिती मात्र नक्कीच आहे. या दिवाळी टीम साठी, कारण की 43 धावांचं लक्ष आहे आणि या 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 2 मोठी सफलता परेश कोळीने मिळवून दिल्यात. अर्थातच एकीकडे आपण पाहिलं तर रोनितला परतवलं, त्याचा बंधू. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र खालच्या दिशेने बसतोय. फलंदाज क्रमांक 3 इथून मात्र बाद होत असताना कुशल बॅक टू द पवेलियन. नाद करा पण आमचा कुठे. दोन्ही टीम तितक्याच ताकदीच्या आहेत, गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा, परंतु समोर फलंदाजी करणारा संघ हा मातब्बर संघांपैकी एक संघ. कौशलला मात्र परतावा लागतोय. नवीन बॅट्समन राहुल कांबळे हा नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत असताना आपण पाहतोय. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी मात्र असेल आजच्या दिवसामधील डेनिस 11 नेरूळ आणि
त्याच्या विरोधात खेळत असताना यावेळेस चांगला फटका, देखना फटका आणि या चेंडूवरती मिळतील जरूर पंचाचा इशारा. डीजे एक मिनिट थांबा, डीजे एक मिनिट थांबा. षटकार, 6 धावा, नो डाऊट 6 धावा होत्या. वैभव कोळी या ठिकाणी मात्र खेळाडूवरती दाखवतोय, परंतु पंचाचं लक्ष नव्हतं त्या गोष्टीकडे. परंतु कौतुक करावं लागेल, वैभव अतिशय चांगला खेळाडू, स्पोर्ट्समनशिप स्पिरिट दाखवत असताना. आजच्या दिवसातील दुसरा सामना डेनिस 11 नेरूळ विरुद्ध एकविरा 11 ऐरोली. या दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया या ठिकाणी व्यासपीठावरती या. जर 3 षटक संपण्याच्या आत दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर त्यांना पेनलाइज केलं जाईल. ही आजच्या गोष्टीची बाब आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि इथून मात्र हा 16वा फलंदाज असावा का ज्याने षटकाराने इनिंगला सुरुवात केली आहे आणि गोलंदाज असावा 13वा ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. यावेळेस चेंडू टॅप केला, अफलातून फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेरून मिळतील 4 धावा. चौकार. दिवाले गावचा यो बहिरी देवा, दिवाले गावचा यो बहिरी देवा, दर्या पाण्यानं बसलाय मनानं बोल्यांचे मदतीला, दर्या पाण्यानं बसलाय मनानं बोल्यांचे. प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याला म्हटलं जातं डीजे ऑपरेटरचं. आज मात्र बहिरी देवालाच खरोखर या ठिकाणी उतरावं लागेल. संघर्ष संकटात सापडलाय आणि खरी लीला आहे, श्रद्धा आहे या दिवाळे ग्रामस्थांची आणि संपूर्ण नवी मुंबईकरांची बहिरी देवावर. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. कारण की ज्या पद्धतीने दिवाळे गावामध्ये उत्सव साजरा होतो बहिरी देवाचा, ते मात्र क्लास दाखवतोय आपला. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण झाल्यानंतर चांगले चांगले डीजे वादक आज आपली कला सादर करतायत. रायगडमधील उदाहरण द्यायची झाली, डीजे सँडी मॅडी आपल्या बोटांच्या मैफिलीवरती संपूर्ण खेळाडूंना मंत्रमुग्ध करतात. धावफलकावर धावा लागल्यात 19. येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 24 धावा समीकरण मैदानामध्ये राहतंय. कोणता गोलंदाज इथे मात्र आपले नशीब आजमावेल भूषण पाटील समोर. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. शिवबा आपला मल्हारी मुठभर मावळ्यांना 16व्या वर्षी घेऊन स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असा शिवरायांना देखील मानाचा मुजरा असेल. आणि याच दरम्यान निर्भय स्पोर्ट्सचे मालक निर्भय म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन होते. आयोजक गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अंगावरती धडकतोय, परंतु उंची जास्त होती या चेंडूला. लेग बिफोरची अपील केली होती परंतु ती अपील या ठिकाणी मात्र निरर्थक ठरते. कारण की भूषणला देखील या गोष्टीची जाणीव होती का चेंडू वर लागलाय. पंच इथून मात्र आपल्या बाजूने निर्णय देतील यात शंका नाहीये. आणि तसंच घडलं मैदानामध्ये. एक चांगली बॅटिंग या ठिकाणी मात्र साकारावी लागेल. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. परेश कोळी राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला आक्रमण झाले. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस चेंडू गॅदर होईल, उचलून फेकला जाईल. पिकअप अँड थ्रो. एकच धाव मिळेल. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या 20.
येणारे चेंडू असतील 16 चेंडू मध्ये करायच्या 23 धावा. आव्हान मात्र थोडं सोपं आहे, परंतु दिसते तितकं सोपं नाही, कठीण आहे. कारण की येणारे गोलंदाज जे शेवटचे 2 असतील त्यांवरती भरपूर सारी जबाबदारी दिवाळी टीमची असेल. यावेळेस मात्र थोडासा व्यत्यय येतोय, कारण की फलंदाज सज्ज नव्हता चेंडू खेळण्यासाठी आणि पंचांनी मात्र याला मृत चेंडू घोषित केला. बॅट्समन या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय राहुल कांबळे. राईट आर्म ओव्हर द विकेट, वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती खेळतोय 5 चेंडूच्या साह्याने. आखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चांगला फटका, परंतु घोषित क्षेत्रामधून मिळेल 1च धाव. चेंडू त्या ठिकाणी मात्र आहेत पंचांकडे, तर तोच चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, जर नसेल तर या ठिकाणाहून चेंडू मिळेल. एक चांगली दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी मात्र साकारावी लागेल या तुर्बे टीमला, कारण की दिवाळी टीमच्या दरम्यान असे शेवटचे गोलंदाज काहीतरी लपून असतात की मात्र त्यांना ट्रम्प कार्ड म्हणून वापरला जातो. परेश कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होत असताना आपण पाहतोय. आखूट टप्प्याचा चेंडू, विकी मुंबईकर चेंडू खाली, परंतु त्याचा फायदा इथे मात्र होणार नाही. चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी बिग षटकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझं वर्ग करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने. थँक्यू. कुमार दिवेकरांचं हे सुमधुर संगीत मात्र घेऊन आलंय तुमच्या समोर. एक बेलापूर गावचं दिग्गज व्यक्तिमत्व. यावेळेस चेंडू हवेमध्ये, नयन धावतो, चेंडू मागे, मिळेल फक्त 1च धाव. एका धावेबरोबर टीमची धावसंख्या वाढत असतात. धावसंख्या 28, मात्र 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार 2 चौकारांच्या साह्याने हा राहुल कांबळे. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाहीये. षटक क्रमांक 3 संपुष्टामध्ये येते. 3 षटकांचा खेळ संपला. परेशला जे मात्र कार्य या ठिकाणी मात्र करायचं होतं आपल्या टीमसाठी, ते कार्य मात्र त्याने सफल करून दाखवलं. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या 4 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या 9 धावा. एकूण 2 षटकांमध्ये खर्च केल्या 13 धावा. चांगली गोलंदाजी परेशने आपल्या टीमसाठी साकारली आहे. मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पुढचा खेळ कसा होतोय हे मात्र सांगण्या अगोदर 15 धावा बाकी राहतील. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. तीन षटकांचा खेळ संपलाय बघा. जर दोन्ही कॅप्टन, ही आम्ही तुम्हाला शेवटची संधी देतोय, जर तुमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आले नाही तर फायनल डिसिजन आयोजकांचा आमच्यापर्यंत आलाय की हे षटक संपल्यानंतर आम्ही तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लावू दोन्ही टीमला. अन्यथा मात्र तुमचे चेंडू कमी करण्यात येतील. कारण की इक्वल जर धावसंख्येचा आपण पेनल्टी देतो तर त्यामध्ये कोणताही अर्थ उरत नसतो. तर आम्ही तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळू, या गोष्टीची नोंद घ्या. कारण की आज आम्हाला तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत. सुरुवात झाली या ठिकाणी मात्र प्रारंभ झाला या षटकाला. अजय कोळी गोलंदाजी मार्कवरती असताना पहिला चेंडू निर्धाव, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पवेलियन राहुल कांबळे. प्रीत बंद्रेच्या या गाण्याने देखील मागील वर्षी आणि त्याच्या मागील वर्षी भरपूर सारं हंगामा घातलाय, हैदोस घातला होता या संपूर्ण आगरी कोळ्यांच्या
मनावरती राज्य केले या गाण्याने. तर सामना इथे मात्र थोडासा बरोबरीमध्ये येत असताना पाहतोय आपण. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऋषी काटे नवीन बॅट्समन मैदानामध्ये आमंत्रित केला गेलाय. फलंदाज इथून मात्र बाद झाले 4 आणि दिवाळी टीमचे फलंदाज बाद झाले होते 6. म्हणजे 2 विकेटची अजूनही अपॉर्च्युनिटी असेल. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाची हाईट या चेंडूला अडवण्यासाठी कमी पडते. चौकार. याद करना ये रंग चला प्यार करना ये. ऋषी काटेच्या बॅटमधून मात्र एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी क्षेत्ररक्षण करत असतानाच म्हटलं होतं की हा खेळाडू असा आहे ज्याने मात्र आपल्या बॅटिंगच्या जोरावरती कित्येक सामने या कुमार 11 तुर्बे टीमला जिंकून दिलेत. परंतु इथे दबाव प्रेशर क्रिएट केला या गोलंदाजावरती एका चौकाराने. समीकरण बरोबरीत येते. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मात्र साकारावी लागेल या गोलंदाजाला, कारण की जोपर्यंत ऋषी काटे आणि भूषण पाटील मैदानामध्ये आहेत तोपर्यंत डोकीदुखी राहील दिवाले टीमला. आक्रमण झालंय आणि हे आक्रमण सक्सेसफुल होईल का? आणि येस, इट इज अ सिक्सर. आजच्या दिवसाच्या निमित्ताने एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्याव्या अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि